नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. आता चंपाषष्ठी पासून ते 1 महिना सध्या आता मैलार मल्लण्णा टेम्पल खानापूर या ठिकाणी यात्रा चालू आहे. त्या ठिकाणी खंडोबाचं जे प्राचीन भव्य मंदिर आहे ते आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याबद्दलचे तेथील त्या परिसरातील जे स्नान कुंड आहेत त्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिली. तर मित्रांनो, या 26/11/2025 दिवशीची चंपाषष्ठी आहे. या दिवसापासून ते 26/12/2025 असं 1 महिना मैलार या ठिकाणी खंडोबाची यात्रा चालू आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेतलेलं आहे, तर जाऊन भेट दिलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जे तिथलं पाणी घेतलं, मैलार मल्लण्णा जे टेम्पल आहे, जे खानापूर, त्याच गावाला खानापूर असे म्हणतात. हे जे पाणी आहे त्या मैलार गावचं मित्रांनो पाणी हे खारट आहे आणि त्यामागची अशी एक कथा आहे मित्रांनो, की जेव्हा खंडोबाने त्या ठिकाणी अवतार घेऊन जेव्हा अवतरले, तिथे राहिले, त्याच्या अगोदर आणि तेव्हा पाणी हे गोड होतं आणि ते व्यवस्थित पिण्यायोग्य चांगलं होतं. पण जेव्हा त्या ठिकाणाहून देव निघाले आणि पुढच्या गावी त्यांचा मुक्काम पडला, त्या ठिकाणाहून जेव्हा त्यांनी निघाले त्यावेळेस गाव सोडल्यामुळे देवांनी त्या गावचं पूर्ण पाणी हे खारं झालेलं आहे, अशी त्यामागची एक कथा आहे. तर मित्रांनो, तिथं जाऊन आपण पाणी पिऊन पाहिलं. मंदिराच्या बाजूच्या सगळं आणि ठिकठिकाणी नळ लावलेले आहेत, सगळी पाण्याची व्यवस्था चांगली आहे. पण पाणी थोडंसं खरट, पिण्यासाठी पिण्यायोग्य आहे, पिता येईल, पण तेवढं चव पूर्ण असं गोड लागत नाही. तर मित्रांनो, ही कथा प्राचीन काळची त्या खंडोबाच्या अवतारानंतर त्या गावचं पाणी कसं खारं झालेलं आहे, कशामुळं, तर ही त्याची एक कथा आहे. त्यामुळे तेव्हापासून हे आतापर्यंत पाणी तिथं खारट आहे.